प्लीज प्लीज माझा एक प्लीज। जेसी बरी आहेस ना तू? काही वेड बीड लागलाय का तुला? सुजित सरांचं नाव न्यूज मध्ये नाहीये हे ऐकून तुला त्रास होण्याऐवजी तू लेक्चर देत बसलीयस मला। स्वानंदी लेक्चर देत नाहीये मी तुला, फॅक्ट ऑफ लाईफ सांगते। ए बाई, ते फॅक्ट ऑफ लाईफ वगैरे मला नको सांगू। मला फक्त एवढंच कळतंय की खऱ्या गुन्हेगाराचं नाव समोर आलेलं नाहीये। आणि जेसी, मला वाटलं होतं तुझे ते मानकामे सर निर्भीड पत्रकार आहेत, ते कोणालाही घाबरत नाही। तुम्ही तर स्वानंदी, सरपोतदार सरांनी मला धमकी दिली। मला त्यांनी सांगितले ह्या सगळ्यांपासून लांब राहायला, नाही तर तुझ्या आणि तुझ्या बाळाच्या जीवाचं बरं वाईट करतील। काय जेसी, काय म्हणालीस तू? काही नाही मी काही नाही बोल। खरं खरं सांग, काय म्हणालीस तू? मम्मा लवकर या, मम्मा मम्मा मला त्रास होतोय, मम्मा प्लीज लवकर या मम्मा। संचिता मॅडम, संचिता मॅडम काय झालं? संचिता मॅडम, हे काय झालंय? कोणी केलं हे? स्वानंदी गप्पा बस तू केलंस हे सगळं? मी? मम्मानी तुला सांगितलं होतं मिरच्या कूट म्हणून, त्याचा राग तू माझ्यावर काढलास। मॅडम हो काय स्वानंदी गप्पा बस तू। तुला काय गरज होती मिरची पावडर माझ्या डोळ्यात तोंडात टाकायची? तुला जमत नव्हतं तर मम्माला सांगायचं ना मला नाही जमत आहे म्हणून। माझ्यावर का राग काढलास तू? संचिता मॅडम, हो का खोटं बोलताय तुम्ही? मी तर फोनवर बोलत होते, तुम्ही आला मला माहिती सुद्धा नाही। मम्मा 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 लवकर या, मम्मा मम्मा मला त्रास होतोय, मम्मा प्लीज लवकर या मम्मा। संचिता मॅडम हो काय बोलताय? संचिता मम्मा, संचिता काय झालं? अगं हे काय? आणि मम्मा मम्मा ही मिरची पावडर स्वानंदीने माझ्या डोळ्यात टाकली, मला खूप झोपतंय मम्मा। नाही मॅडम, मी असलं काही बी केलं नाही। अहो या खोटं बोलताय। ती खोटं बोलतीये? मग तुझ्या हाताला मिरची पावडर कुठून लागली? स्वानंदी, तुझी सगळी खोटी नाटकं मला माहिती आहेत। त्या मणीने आमच्यावर नको नको ते आरोप केले। तू मुद्दा माझ्या अंगावर चहा सांडवलास, त्याची शिक्षा म्हणून मी मिरची कुटायला सांगितली तर तू संचिताच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात मिरची घातलीस। शालिनी मॅडम, मी खरंच असलं काही बी केलं नाही। मी त्यांना मिरची पावडर नाही लावली, प्लीज विश्वास ठेवा माझ्या। आणि तुझ्यावर आज जो तू केलायस ना त्याची शिक्षा नाही दिली तर उद्या काय माहित माझ्यावर हात उचलण्यापर्यंत मजल जाईल तुझी। ते काही नाही, तुला ह्याची शिक्षा मिळणारच। मॅडम पण मी काहीच